नमस्कार. लोकशक्ती टी1 या न्यूज चॅनल मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत. मी निवृत्ती मंडलिक. आज आपण नारंगाव येथे आलेलो आहोत आणि नारंगाव येथे मास्टर विलासकुमार देवठाणकर सशेष कन्या पुणेकर लोकनाट्य तमाशाचे मालक फड मालक विलासकुमार देवठाणकर यांची विशेष मुलाखत घ्यायची आहे. त्याबद्दल आज आपण नारंगाव येथे आले. नमस्कार सर. नमस्कार सर, आपण आपला जो फड आहे हा कधीपासून आहे, किती जुना आहे आणि कधीपासून आपण या फड मध्ये काम करता आणि त्या फड मध्ये काम करायच्या आधी तुम्ही कुठे कुठे काम केलेली? सर, माझा तमाशा म्हणजे 2004 मध्ये ओपनिंग झाला. हो. त्याच्या अगोदर मध्ये 1990 मध्ये मी मंगला बनसोडे मध्ये होतो. 93 मध्ये मालती इनामदार मध्ये होतो. 95 मध्ये बेका भीमा सांगवीकर आणि नंदा पाटील पिंपळेकर मध्ये होतो. 97 ला कुंदा पाटील पिंपळेकर मध्ये होतो. 97च्या एंडिंगला मी मॅरिड केल्याच्या नंतर 2-3 वर्ष तमाशा बंद केला. बंद केल्याच्या नंतर मोठी मुलगी झाल्याच्या नंतर 2004 ला मी स्वतःचा तमाशा ओपनिंग केला. 2004. एवढे तुम्ही तमाशाचा जो प्रवास केला, ह्या प्रवास करताना कुठेतरी काय वेदना झाल्या असतील किंवा ते बदलायचा तमाशा दरवर्षी काय कारण होती? त्याला कारण एकच, इथं जर समजा पगार 10,000 असला तर तिकडे जर 15,000 असला तर तिकडे माणूस जातो. प्रत्येकाची ही अपेक्षाच असते, कुणाची ना कुणाची. कारण का दरवर्षी आज आपल्याला इथं कमी पगार भेटला तर दुसऱ्या वर्षी दुसरीकडे, तिसऱ्या वर्षी तिसरीकडे. शिक्षण काय झालेलं? माझी 12वी कॉमर्स झालेली. आणि स्वतःचा फड तुम्ही सुरू केला, कारण फड सुरू करायला तर भरपूर पैसा लागतो, पाठिंबा लागतो. ते कसं काय तुम्ही एवढी डेअरिंग केली? मी 2004 मध्ये तमाशा काढला. फक्त मला थोडासा तमाशाचा अभ्यास असल्यामुळं मी 2002 मध्ये गाडी घेतली होती. ज्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला, ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर मग मी तमाशाकडे वळलो. म्हणलं आता घरचे मंडळी ते म्हणायला लागले आपल्याला तमाशा करायचा, आपल्या गाडी चालवायची नाही, आपल्याला काहीतरी धंदा शोधायचा. म्हणलं धंदा शोधायचा काय? मग धंदा शोधायचा म्हणून मी हे तमाशाचं डोक्यात खूळ घातलं. गावची एका यात्रेला मी आलो. एखाद्या म्हणजे झाडाखालच्या तमाशाखाली, म्हणजे संगमनेरला 4-5 रावट्या लागलेल्या असतात, त्या ठिकाणी फकीरभाई पोखरीकर, शांताबाई कोपरगावकर ह्या तमाशामध्ये मी एक गाणं म्हटलं. कोणतं? त्या टायमाला म्हणजे मला आठवत नाही, पण जुनं गाणं होतं काहीतरी, म्हणजे आनंद शिंदेच गाणं असणार. त्या टायमाला मी ते गाणं म्हटलं होतं. पण त्या टायमाला त्या तमाशामध्ये जो साऊंड सिस्टीम वाला होता जानूभाई इनामदार आणि ड्रायव्हर म्हणून जब्बारभाई पटेल, ह्या दोघांनी मला गळ घातली का म्हणे आपण तमाशा काढू. मग त्या ठिकाणी तमाशा काढू म्हटल्याच्या नंतर म्हटलं आपल्याला एक तर आताच लग्न झालंय, आताच कस तरी येडावाकडं चालू झालंय, ऍक्सिडेंट मधून सुधारलं, कशाला तमाशा गोमाशे म्हणला. डायरेक्ट ह्या भाषेत बोललो. नाही म्हणलो, नको म्हणलं. पण त्यांनी गळ घातली, तुला काय करायची, सगळा खर्च आम्ही करतो. घरी गेलो, बायकोला विचारलं, म्हणलं असा असा प्रकार आहे, तमाशा काढू का, असं तसं येतो दुनियादारी. त्यांनी बघा म्हणली तुम्हाला जसं वाटेल तसं. मग तिच्याकडनं पैसे होते, तिच्याकडनं 10,000 रुपये घेतले. संगमनेरला आलो, राजस्थान थिएटर समोर 1 मीटर कपड्यामध्ये बॅनर छापला. तमाशाची सुरुवात तुम्ही 10,000 रुपयाच्या कमी भांडाला तुमची? हो. त्यावेळेस माझ्याकडे ढोलकी, तुंतुन, हलकी, आर्गन काहीच नव्हतं. सर्व त्या मित्रांनी भाडोत्री आणून मग आम्ही तमाशाचा फड उभा केला. पहिली सुपारी मला 2004 मध्ये समनापूरच्या गावात, त्या ठिकाणी, तिथून माझा तमाशा उदयास आला. समनापूरचे चाचा. किती रुपये भेटले तुम्हाला? माझी पहिली सुपारी म्हणजे 7,500 रुपयाची कमळेश्वर कवठे या गावी झाली. 7,500 रुपये फक्त. 2004 ची गोष्ट? 2004 ची गोष्ट. त्यावेळेस नृत्यांगना किती होत्या? त्या टायमाला माझ्याकडून नृत्यांगना 12 नृत्यांगना होत्या आणि 22 ते 23 लोक होते. 407 मध्ये आमचा प्रवास होता. सांगा की गवळ्यानंतर रंगबाजी चालू होती. हो. रंगबाजीचं जे स्वरूप आहे ते बदलत चाललंय का? आणि रंगबाजीचं आजचं स्वरूप कसं आहे पहिल्यापेक्षा? म्हणजे रंगबाजीचं स्वरूप सांगायचं तात्पर्य म्हणजे गण झाला, गवळण झाले, गवळण झाल्याच्या नंतर 4 सोंगड्याचे त्यांची बातावणी चालू होते, बातावणीच्या नंतर रंगबाजी चालू होती. बरोबर. कोणाच्या तमाशामध्ये शंकराची पूजा असते, कोणाच्या तमाशामध्ये श्री गणेशाची पूजा असते. ते झाल्यानंतर रंगबाजी चालू होते. म्हणजे रंगबाजी म्हणजे मराठी हिंदी चित्रपट गीतातील गीते असतात. बरोबर की नाही? बरोबर. यालाही आपण रंगबाजी म्हणले जातो. पण ह्या रंगबाजीकडे पब्लिकचा, फक्त तरुण पोरांचाच कला असतो. बरोबर. म्हाताऱ्या माणसांचा नाही. म्हातारे माणसं बसले तर लईत 5 ते 6 गाणे ऐकतात आणि लगेच म्हणतात वगनाट्य लावा. पण तरुण पोरं म्हणतात
नाही, अजिबात नाही. वगनाट्य नाही. 4 गाणी जास्त घ्या. आपलं रंगबाजीच झाली पाहिजे. बरोबर. रंगबाजीच झाली पाहिजे. रंगबाजीचे जे स्वरूप पण बदलत चालले का? म्हणजे रंगबाजी मध्ये काय कंटेंट बदलत चाललेत का? लोकांना रंगबाजी कशी अपेक्षित असते नाही नाही, कशी अपेक्षित असते म्हणजे मोबाईलवर जे गाणं असतं ते पब्लिकला किंवा जे मालकाला सांगू शकतो आपण. हा. तो मालक त्या पद्धतीनं पब्लिकला काय लागतं हे त्या मालकाच्या लक्षात असतं. हा. कोणते गाणे बसवायचे, पब्लिकला कोणते गाणे लागतात, कोणते नाही, हे मालकाला माहिती असतं. तमाशामध्ये मग अश्लीलता घुसली का कुठं रंगबाजी मध्ये? हे बघा, अश्लीलता म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे अश्लीलता आपण कोणाला म्हणजे गालबोट लावू शकत नाही. याच्यात अश्लीलता नाहीये. हा हा. पिक्चर मधला चित्रपट असतो, पिक्चर मधले जे गाणं असतं ते हाफ कपड्यांवर असतं. तसं आमच्या मुली हाफ कपड्यांवर शक्यतो नसतात. माझ्या तरी तमाशातल्या मुली नसतात हाफ कपड्यांवर. तशी प्रेक्षकांची मागणीच आहे ना. प्रेक्षक जर काही सांगतील उद्या बाय प्रेक्षक म्हणतील भोंगळी नाचा, मग आमच्या कलाकारांनी ती बाई भोंगळी नाचायची का? नाही नाही, प्रेक्षक काही वर्षापूर्वी, तुमच्या माहिती करता सांगतो, काही वर्षापूर्वी ती कोण पाटील होती ना, गौतमी पाटील, तिचा एक लावणीचा शो व्हायरल झाला. तो वेगळ्या पद्धतीने व्हायरल झाला. मग तिच्या पद्धतीनं आमच्या मुली नाचवायच्या का? तसे काय तमाशात नसन होत ना? कुठल्याच नाही. असे काय अश्लीलता कुठल्याच तमाशात होत नाही. तशी प्रेक्षकांची मागणी पण नाही. प्रेक्षकांच्या मागणीनुसार जर तमाशा केला तर प्रेक्षक तर मग आमच्या डोक्यावर बसतील. प्रेक्षकांच्या मागण्यानुसार प्रेक्षक म्हणतील जांगेन ब्रेशरवरच लावणी सादर करा. मग काय करायचं? नाही, लावणी नाही, हिंदी हिंदी हो, मराठी हिंदीच ना, तेच ना. हो, मी परखड बोलणारा माणूस आहे. प्रेक्षकांच्या मनावर तमाशा होत नाही. रंगबाजी तर मुळीच नाही. हा, बाय चान्स सर एखादं गाणं त्यांनी सांगितलं, वयस्कर वृद्ध व्यक्तीने सांगितलं, तर त्या व्यक्तीला मान देणं हे कर्तव्य असतं. रिपिटेशन होतं किंवा वन्स होतो, तो काय विषय नाही. दुसरा मुद्दा आहे की पोवाडे असतील, पोवाडे होतात ना, पोवाडे वगैरे कुठल्या पोवाडे होतं. शिवाजी महाराजांचा होतो, तानाजी महाराजांचा होतो, परत संभाजीचा होतो. पण पोवाड्याला सुरुवात केली का समोरचा पब्लिक गोट्यानं मारीन, बंद कर, अजून एक गाणं घे, पोवाडा घ्यायचा नाही. सांगा मग आम्ही काय करायचं? मग तुम्ही वागा कवळ आता वागायला तोच प्रकार. आजचा वग होतो का नाही तमाशा? आजचा वग होतच नाही. विलासकुमार देवठणकर गायकवाड साहेब, मला एक सांगा की पोवाड्यानंतर तुम्ही वग चालू करता, आज वागाचं स्वरूप कसं आहे? प्रेक्षकांची मागणी आहे का वग तमाशात असावं म्हणून? प्रेक्षकांची मागणी अशी असते का तमाशाला जे प्रेक्षक आलेलं असतं ते फक्त गणगवळण आणि रंगबाजीच ऐकण्यासाठी असते. आणि जी प्रेक्षक वगनाट्य बघण्यासाठी आलेलं असतं त्यांच्यासाठी वगनाट्य होतच नाही. कारण का हे टार्गेट पोरं होऊन देत नाही. ते म्हणतात आम्ही जर समजा रंगबाजी संपली, आम्ही जर सांगितलं अनाउन्सिंग केली का आता हे शेवटच्या गाण्यानंतर वगनाट्य चालू होईल, तर लगेच त्यांच्यातले 4-5 मुंडके उठतात आणि मालकाजवळ येतात आणि मालकाला म्हणतात अजून 4 गाणी घ्या आणि वगनाट्य करू नका. फड मालका काय येतं? हो. कोण येतं? जे यात्रा कमिटीतले 4-5 त्यांचे जे मेन माणसं असतात ना, आणि त्यांच्यातले त्या मेन माणसांचे जवळचे पोरं असतात, टार्गेट पोरं, तेच मालकाकडे येतात का रंगबाजीचे 4 गाणे घ्या, वगनाट्य करू नका, कार्यक्रम संपला असं जाहीर करा. म्हणजे तमाशा गणगवळण पासून तर रंगबाजी पर्यंत येऊन थांबलेली. हो. एक सांगा की सरकारकडून तुमची काय मागणी आहे? सरकार आम्हाला काहीच देऊ शकलं नाही. सरकाराकडे आम्ही फायलीच्या फायली नेऊन दिलेल्या आहेत, पण सरकारने आमचा नुसतं देंगे दिलांगे चालू केले आतापर्यंत. देंगे आणि दिलांगे फक्त जो सरकारच्या बगलात असतो त्यालाच सरकार जवळ करत आणि त्यालाच XYZ त्यालाच मदत करतो, त्यालाच जवळ करतो, असं तुमचा आरोप आहे? हे आरोप आहे, म्हणजे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवू शकतो. नाही, आपल्याला एवढ्या याच्यात जायचं नाही, हा थोडा वादग्रस्त मुद्दा होऊ शकतो. एक सांगा की तमाशा फड मालकाची, तमाशा कलावंतिनीची, नृत्यांगनाची आजची परिस्थिती कशी? आजची परिस्थिती सर्वांची हालाकीची, फड मालकाची, कलाकारांची, कलावंतिनीची, सगळ्यांची हालाकीची परिस्थिती. कारण का ज्या वेळेस कोरोना होता, कोरोना पासून सगळेच कलावंत, मालक सगळेच हालाकीमध्ये दिवस जगतात.
प्रत्येक जण कर्जबाजारी झाले. अरे बापरे, तुम्ही पण हो, मी बी या वर्षी 21 लाख रुपयाला कर्जबाजारी, म्हणजे गेल्या वर्षी 2024 साली. काय प्रसंग झाला त्यावेळेस? म्हणजे त्यात आम्हाला आचारसंहिता लागू होती. आचारसंहितेमुळे पोलीस प्रोटेक्शन नव्हतं. पोलिसांनी जे आर काढले होते का 7 ते 10 वाजेपर्यंत कार्यक्रम करायचा, गाववाल्यांच्या सुपाऱ्या बुकिंग झालेल्या होत्या. 7 ते 10 वाजेपर्यंत तमाशा चालू होत नाही. 10च्या नंतरच सर्व गावातलं काठी मिरवणूक वगैरे झाल्यानंतर तमाशा चालू होतो. तुम्ही किती तोट्यात गेले मग असे? मी तमाशा म्हणजे माझ्या 11 सुपाऱ्या कॅन्सल झाल्या. अरे बापरे, म्हणजे जवळजवळ 11 लाख रुपये तुमचं? हो, लाख रुपये प्रमाणात धरले तरी माझ्या 11 लाख रुपये तोट्यात गेले. आणि 8-9 लाख रुपये हे कलाकारांना वाटलेले होते. त्यापैकी एकही कलाकार तमाशाला आला नाही. माझे पैसे घेऊन दुसऱ्याच्या तमाशाला निघून गेला. असं का बरं तो सापडला नाही. का बरं गेलं माहिती? त्या कलाकारांचा कोण मालक आहे? का बरं होतं म्हणजे करार करता? करार करून अहो, करार किती काही केला, पार नारड्यावर सुरी झाली तरी, नारड्यावर फाशी आली तरी तो कलेक्टर थांबा, तरी ती फाशी रद्द होती. बरोबर. हे कलाकार आहे. अहो, हे कलाकार कधीच कलाकार पोट भरून खाऊ शकत नाही. मग हे लोक, मी तळतळून सांगतो, कोणाला राग आला तरी चालेल, नाही बघणाऱ्यांना राग आला तरी चालेल. मला एक सांगा, मास्टर विलासकुमार देवठणकर गायकवाड साहेब, तुम्ही तमाशा कलेत आहे, 12वी आहे, तुमचं वेल एज्युकेशन पण झालेलं आहे, 12वी कॉमर्स आहे. तुमची फॅमिली, तुमची मुलं मुली काय काम करतात आणि त्यांचं क्वालिफिकेशन कसं आहे, आणि ते पण तमाशाकच वळणार आहे का? तुमचा पुढला दृष्टिकोन काय? माझा तमाशाकडे कळण्याचा दृष्टिकोन म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे माझा परिचय. मी स्वतः विलासकुमार गायकवाड देवठणकर. माझ्या मिसेसचं नाव शेषकन्या पुणेकर, कारण का ती पुण्यातली असल्यामुळं तमाशाच्या बोर्डावर ओरिजिनल नाव पुणेकर आहे. अरे वा. आज तागायत तमाशाच्या बोर्डावर या फक्त जेवढे आहेत तेवढे मी कोणाची टीका करत नाही. जो तो उठतो पुणेकर नाव टाकतो, जो तो उठतो पुणेकर नाव टाकतो. कुठली बी बाई आणतात आणि पुणेकर नाव टाकतात. तिला नाचता येत नाही, तिला गाणं म्हणता येत नाही, तिला बोलता येत नाही, घेतलं काय नेसलं काय हे सांगता येत नाही, तरी तिला पुणेकर नाव देतात. हे तमाशा फड मालक करतात? हे फड मालक नाही. मग कोण करतोय? मी कलावंत आहे समजा. माझ्याकडे पैसे नाही, फक्त मी थोडासा येडावाकडा मोडका तोडका कलावंत आहे. तुमच्याकडे 10-20 रुपये, 10-20 लाख रुपये आहेत, ते 10-20 लाख रुपये त्या नावावर टाकायचे आणि घर बसल्या तिथे 1 महिनाभर तमाशा काढायचा. अमुक अमुक पुणेकर. भले त्या बाईला किंवा त्या गड्याला त्या पुण्यातलं काही माहितीही नसतं, पुण्यातलं काय त्याचा सातबाराही माहित नाही, कोणा कुठे हे माहित नाही, तरी पुणेकर का? तर फक्त पुणेकर या नावाला पुणे जिल्ह्यात कलेला वाव आहे म्हणून हे लोक पुणेकर टाकतात. या नारायणगावच्या तमाशा पंढरीमध्ये किती पुणेकर आहे बघा, भरपूर. शोधा, त्यांना म्हणा दाखवा, सातबारा दाखवा. तर तुमची फॅमिली काय करते? मुलं? माझी स्वतःची मिसेस लेडीज जेंट्स मध्ये गाती, सिंगर आहे, प्लेबॅक सिंगर आहे, प्लस ऑर्गन वाजवती. मला 5 मुली आणि 1 मुलगा आहे. माझी मोठी मुलगी MA आहे, लावणी सम्राज्ञी आहे. तुमचे आज तुम्ही पण तमाशा क्षेत्रात काम करताय, जवळजवळ तुमचा 30-40 वर्षाचा अनुभव असेल. तुमची मुलं काय करतात? मुलगा आहे आणि किती मुली आहे तुम्हाला? आणि ते भविष्यात तमाशाकडेच वळणार आहे का? माझी मोठी मुलगी विशाखा गायकवाड म्हणून MA आहे, उच्च शिक्षित आहे, लावणी सम्राज्ञी आहे. आणि त्यातल्या त्यात 19 फेब्रुवारीला इंदापूर तालुक्यात अजितदादा यांच्या हस्ते तिचा उच्च शिक्षित लावणी सम्राज्ञी पुरस्कार झाला. त्याचप्रमाणे सलग 7 वर्ष महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सलग 7 वर्ष कॉलेजमध्ये तिला पहिल्या क्रमांकाचा आणि लावणी सम्राज्ञी म्हणून ही पदवी बहाल केली ती बाळासाहेब थोरात यांनी. तुमच्या मुलीला? हो. बाकीच्या मुलींचं काय शिक्षण आहे? तिच्या पाठची, विशाखाच्या पाठची मुलगी आहे ती प्रेक्षका गायकवाड म्हणून, ती पण BA ती बी लावणी सम्राज्ञी प्लस सिंगर आहे. 3 नंबरची मुलगी ती पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगला म्हणजे संगमनेर तालुक्यात अमृतवाहिनी महाविद्यालयात ती कॉम्प्युटरच्या 4थ्या वर्षाला आहे.
ती सुद्धा लावणी करते, वेस्टर्न करते, डिस्को करते. ती म्हणजे प्रत्येकाने प्रत्येक कलेला वाहून घेतले. 4 नंबरची मुलगी एक खतरनाक लावणी सम्राज्ञी. शिक्षण काय? तिचं शिक्षण म्हणजे ती आता सध्या चालू रनिंगला SYBA ला आहे. 5 नंबरची मुलगी सुप्रिया गायकवाड ही लावणी सम्राज्ञी असून ती आता 12वी मध्ये शिकते आहे. म्हणजे ती 12वीची परीक्षा देते आहे. आणि 6व्या नंबरचा मुलगा तो आता 10वी मध्ये शिकत असून तो 10वीची परीक्षा देतो. तो सोंगाड्याचं काम करतो, गायकाचं काम करतो आणि 10वी मध्ये शिकतोय. आणि मी तर काही मी ऑलराऊंडर आहे, मी काही करू शकतो. जिथं कमी तिथं आम्ही. बरोबर. अशा पद्धतीनं हे सगळं तुम्ही जे करताय तमाशा कलेमध्ये, आज तुम्हाला त्या गोष्टीचं समाधान वाटतंय का? समाधान म्हणजे चांगल्या प्रकारे समाधान आहे. माझे 6च्या 6 मुलं तमाशा कला करून शाळा शिकतात याचा मला अभिमान आहे. अरे वा. म्हणजे उच्च शिक्षण त्यांनी तमाशाचं काम करून ते उच्च शिक्षण घेतलं. माझा नाना यांना कलावंत होण्याचा उद्देशच असा होता का तुम्ही सुद्धा कॉलेज जीवन जगून उच्च शिक्षित घेऊन तमाशा ही कला शिकली पाहिजे. त्याच पद्धतीने प्रत्येक मुलानं हे कला जोपासलेली आहे. आज तागायत. उद्या त्यांच्या नोकरीची हमी वाटते का आपण? जर समजा नोकरी लागली तर फार अतिउत्तम. पण सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही. प्रत्येक वेळेस काही ना काही अडथळा येतोय. 2-5 लाख रुपये भरण्याची तयारी बी असते. एक सांगा की भविष्यात तुमची वाटचाल काय राहणार आहे आणि तमाशाकडे प्रेक्षकांनी कसं बघावा आणि तमाशाला टिकण्यासाठी तमाशा फड मालकांची भूमिका काय राहणार? तमाशा फड मालकाची भूमिका ते आवर्जून करणारच आहे. रात्र परिश्रम करणारच आहे तमाशा टिकवण्यासाठी. ते म्हणणार नाही तमाशा मोडकळीस आला किंवा मोडकळीस आला पाहिजे असं म्हणणार नाही. कारण का प्रत्येक 40-45-100 लोकांचा उदरनिर्वाह ह्या तमाशावर चालतो. बरोबर. तेव्हा तो फडमालक कुठल्याही हालत म्हणजे तो तमाशा बंद पडू देणार नाही. काही बी झालं तरी. एक कलाकार मिळाला तर त्याच्या पाठीमागे तो दुसरा येडावाकडा तर तयार होईल. तो मिळाला तर त्याच्या पाठीमागे दुसरा तयार होईल. तमाशातला हा एक जर गेला तर दुसरा तमाशा होईल. फड मालकांचा त्याचा हा फडमाल मिळाला तर त्याचा पोरगा चालवणारच आहे. कोणी ना कोणी तो तमाशा चालवतो शेवटपर्यंत. कारण का त्याचा छंद आहे, त्याच्यामध्ये इज्जत आहे, किंमत आहे. बरोबर आहेच. म्हणजे मानासाठी सन्मानासाठी तुम्ही हा फड चालतं. भले कर्ज बाजारी जर झालं काही का असू द्या, पण तमाशा हा मरते दमतक हा प्रत्येक जण करणारच आहे. जेवढे कलावंत आहे तेवढे. आणि तो कुठलाही कलावंत वयाच्या 17व्या वर्षी जरी तो घरात बसला ना, त्याला कुठं जर तमाशा दिसला तर तो काठी टेकत टेकत त्या तमाशाच्या रावटीपर्यंत जाणारच. आणि तिथे गेल्यानंतर त्याला 4 लोक ओळखतात का हा बुजुर्ग कलाकार आहे. आला त्याच्या प्रेमानं आनंदाने त्याला 2-5 रुपये मालक लोक त्या 2-5 रुपये त्याला त्याची शिदा म्हणतो आपण तिथे त्याला देतात. बरोबर. तर कुठलाही कलावंत असो, तमाशात असो, बँड मधला असो, जागरणात असो, कीर्तनात असो, कुठलाही असू द्या कलाकार, कुठलाही त्याला कुठे किती मस्तारा होऊ द्या, पण त्याला कुठं काही वाजायला लागलं का तो लगेच साजिवंत होतो. तो फार धडपडत तरी त्या ठिकाणापर्यंत जाऊ शकतो. त्याला हा कलावंत म्हणतात. कलावंताची व्याख्या अशा रीतीनं सांगितली की तो धडपणारा असतो. आणि सरकारने पण कलावंतांकडे लक्ष दिलं पाहिजे. मोजक्याच लोकांकडे सरकार लक्ष देत असं मास्टर विलासकुमार देवठणकर यांचा आरोप आहे. त्याचबरोबर त्यांची मुलं पण शिकलेले उच्च शिक्षित झालेले आहेत. ते पण नोकरीच्या शोधात आहे आणि त्यांनी तमाशा कला जोपासून त्यांचं शिक्षण स्वतःच्या हिमतीव पूर्ण केलेले आजही ते उच्च शिक्षित. त्याचप्रमाणे तमाशा बघणाऱ्या प्रेक्षकांची नजर बदललेली आहे. त्यांची मागणी बदललेली आहे. त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. ते पण मास्टर विलासकुमार देवठणकर सरांनी आपणास सांगितलेले. अशा रीतीनं तुम्ही मास्टर विलासकुमार देवठणकर ह्या तमाशाला गावोगावी आमंत्रित करा, पहा, सरांची कला तुम्ही जोपासा. आणि जर काही तुम्हाला त्याच्यामध्ये वाटलं बदल घडावा तर सरांना नक्कीच भेटा. सर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सांगतील आणि आपण पण. आणि सर एक महत्वाचं सांगायचं तात्पर्य म्हणजे माझ्या तमाशाचं तत्व गण झाला, गवळण झाली, रंगबाजीला सुरुवात झाली तर तिथून रंगबाजीची मी कमसे कम 40 ते 45 गाणे घेतो रंगबाजीसाठी. हो बघा, 40 ते 45 गाणे आतापर्यंत कुठला तमाशा कोणीच घेत नाही.